हॅलो, नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुमचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर हे सगळं काय आहे तर हे माझ्या राहत्या घरी म्हणजे आम्ही जिथे राहतोय ना तिथे आम्ही आदल्या रात्रीच पूजेची तयारी केली आहे। आम्हाला आमच्या नवीन घरामध्ये गणेश पूजन करायचं होतं, तेही ज्या दिवशी आम्हाला फ्लॅट मिळाला आहे त्याच दिवशी आमचं करण्याचं प्लॅनिंग होतं। ॲक्च्युली गंमत बघा ना काय, आम्हाला ज्या दिवशी पोझिशन मिळणार आहे त्याच दिवशी घरामध्ये काहीच सोय नव्हती, इवन लाईटसुद्धा नव्हती, फॅनसुद्धा नव्हता, म्हणजे काहीही सोय नव्हती। तरीसुद्धा मनात म्हणजे अशी शंका चालू होती कसं होईल काय होईल, पण सर्व मनापासून केलं होतं त्यामुळे सारं काही बाप्पानेच सर्व काही आमच्याकडून करून घेतलं। तर इथे बेसिक तयारी मी केली होती, आदल्या दिवशीच ही तयारी केली। तर देवाची जी भांडी आहेत ती सर्व स्वच्छ धुवून घेतली होती आणि देवही आणले होते, म्हणजे गणेशाचं पूजन करायचं होतं त्यामुळे गणपतीचा फोटो हवा। तर फोटो बघा मी लाल वस्त्रामध्ये ना बांधून आणले आणि सोबत कुलदेवताचाही टाक आणला आहे। कारण कधी कधी काय होतं, ज्यांना कोणाला नाही जमत फोटो घ्यायला तर ते सुपारीचंही पूजन करतात, मंगल कलशाची स्थापना करतात घरी गणेश पूजन असेल तेव्हा। काही जण घराचं पूर्ण काम करून मग गृहप्रवेश आणि गणेश पूजन करतात। तर माझ्या बाबतीमध्ये ते मला नंतर शक्य नव्हतं म्हणून मी आत्ताच केले। रांगोळी अशी ओपन आणली असती ना तर ती पूर्ण बॅगेतच सांडली असती, म्हणून मी त्यांना असं छोट्या प्लॅस्टिकच्या बॅग्स मिळतात ना त्या बॅगमध्ये पॅक करून आणली आणि इथे येऊन सोडली। हा रांगोळीचा डबा मी काही रिटर्न पूर्ण घरी घेतला नाही आहे, कारण आम्हाला ह्या दिवशी इथे राहायचं नव्हतं, आम्हाला रिटर्नही जायचं होतं, त्यामुळे फक्त गणेश पूजन करून आम्ही निघालो, सर्व काही आवरून निघालो। तर इथे काही बेसिक पूजेच्या गोष्टी घेतल्यात मी, जसं की समई आहे, चौरंग आहे, पाट आहे, आरतीचा ताट आहे, कलशासाठी लागणारा तांब्याचा कॉपरचा जो तांब्या असतो तो आहे, हळद कुंकू आणि बाकीचं तांदूळ वगैरे ते, आणि आंब्याची पानं आहेत। इथे झालं असं ना, ह्यांनी आणल्या होत्या आंब्याच्या डहाळी आणल्या होत्या, पण त्याची पानं आतमध्येच अशी सेपरेट झाली आणि 3 पानांची डहाळी आपण नाही लावू शकत, म्हणून मी 5 पानं एकत्र दिली। तर प्रश्न असा होता की मी दोरासुद्धा आणायला विसरले, तर म्हटलं आता कसं काय लावायचं दरवाजा पुढे, तर बघू म्हटलं। तेच चाललं होतं की दोरा आणलाय का, पप्पा विचारत होते, म्हटलं की नाही ते विसरले आणि बघू आता कसं काय ते। तर मग हार काढले, सर्व पूजेचे साहित्य ना मी आधी काढून घेतलं। तर ही एक पेटी मला बरी पडली, ह्याच्यामध्ये सगळं साहित्य आलं आणि हा एक तोरण होतं जे माझ्याकडे मी नवीनच विकत घेतलं होतं। तर म्हटलं की हे आपल्या नवीन घरातच त्याचा श्री गणेशा करूया, तर हे लावायचं कसं म्हणून हे असं स्टिकवाले जे हुक असतात ना ते घेतले आणि आमच्या घरी माझे दीरच सगळ्यात उंच आहेत ना, तर त्यांनाच बोलवलं आणि त्यांच्याकडून ते लावून घेतलं। त्यांनी लावलं तोरण आणि त्यामुळे दरवाजा जो असा रिकामा दिसत होता ना त्याला एक असं सुंदर असं रूप आलं। आणि आंब्याची डहाळे लावायची कशी हा पण मनात एक प्रश्न होता, तर जिथे रिबीन कट केली ना त्याचीच आम्ही चिकटपट्टी घेतली आणि त्यांनी लावायला घेतलं। तर अशा प्रकारे घराचा तर म्हणजे घर तर सजलंय, आता रांगोळी वगैरे काढायची होती। मग हाच कोपरा का आम्ही निवडला, तर माझं जे दार आहे ना घराचं ते पूर्व पश्चिम असं आलेलं। तर आम्ही कॅम्पसमध्ये मोबाईलमध्ये कंपास नावाचा ॲप आहे ना, कंपासमध्ये आम्ही दिशा बघितली, तर हा जो कोपरा येत होता ना तो ईशान्य कोपरा होता। तर माझ्या नणंदबाई म्हणाल्या की हा कोपरा चांगला आहे पूजेसाठी, तर आपण इथेच पूजेची मांडणी करू। आणि मी असंही ऐकलं आहे की ईशान्य कोपरासुद्धा चांगला असतो, किंवा मग पूर्वेला किंवा पश्चिमेला देवाचं तोंड करून सुद्धा आपण मांडू शकतो। तर जिथे आम्हाला चौरंग मांडायचा आहे, पूजा मांडायची आहे, ती जागा मी स्वच्छ तर पुसून घेतलीच होती। तर जी रांगोळी आणली होती ना त्याने मी छोटीशी अशी रांगोळी काढत होती, कारण सांगू का वेळ खूपच कमी होता, कारण घरात लाईटही नव्हती आणि आम्हाला जवळजवळ 4:30 वाजले घराचं पोझिशन घ्यायला, त्यामुळे 6:30 पर्यंत तर अंधार पडतो, त्याच्या आतमध्ये साऱ्या काही गोष्टी आम्हाला उरकायच्या होत्या। तर मी लाल वस्त्र आणलं होतं, कोरच वस्त्र होतं ते, ह्याच्या आधी मी कधी वापरलं नाही, कारण माझी इच्छा होती की नवीन घरामध्ये सगळं काही फ्रेश असावं। तर गणेशाची मूर्ती नाही आहे माझ्याकडे, म्हणून मी हा फोटो विकत घेतला आणि इथे मी गणेशाची सुपारी म्हणजे श्री गणेश
देवाची सुपारी आणि आपल्या श्री कुलदेवतांची सुपारी अशा प्रकारे मी ह्या वस्त्रावरती मांडणार होते आणि बाजूलाच तांदळाची रास करून त्याच्यावरती मंगल कलश करणार होते। आणि हे सगळं गाईड मला माझ्या नंदेने केलं की इथे मांड तिथे मांड, कारण त्यांचं पण घराचं त्यांनीच घरी केलं होतं। माझ्या बाबतीत इथे झालं असं की आम्ही आता अन्नपूर्णा देवतेची पण ह्या वेळेला पूजा करतात आणि घरामध्ये गॅसवरती दूध उतू घालवतात, परंतु घरात काहीही नसताना आणि माझं मेन किचन जिथे मी राहते आहे तिथे आहे, तिथून अन्नपूर्णा देवी उचलून इथे आणणं मला योग्य वाटत नव्हतं, कारण जिथे आमचं किचन आहे तिथेच ती राहावी। आणि जेव्हा मी इथे किचन शिफ्ट करू ना तेव्हा मी अन्नपूर्णा देवीची पूजा करून आणि देवाऱ्यामध्ये देव वगैरे पूजन, परंतु देवाचा श्री गणेशा करायचा आहे, आम्हाला शिफ्टिंगही पुढे करायची आहे, म्हणून म्हटलं आपण फक्त गणेशपूजन करू आणि जेव्हा आपण किचन इथे शिफ्ट करू ना तेव्हा अन्नपूर्णा देवीचं आपण स्थापना करू आणि तेव्हाच दूध उतू घालवू तरीसुद्धा चालेल म्हणाल्या नंदे। फक्त एवढंच की मनापासून श्रद्धेने केलं ना तर सारं काही म्हणजे देव मानून घेतं, फक्त मनाचा भाव निर्मळ असावा एवढीच इच्छा असते। तर इथे तांदळाची रास इथे एका साईडला घेतली आहे आणि त्याच्यावरती मी जो मंगल कलश ठेवला आहे ना त्याच्यामध्ये मी नंतर पहिल्यांदा ना सुपारी दुर्वा आणि हळद कुंकू मी कलशाच्या पाण्यामध्ये टाकायचं माझ्याकडून राहून गेलं, मग नंतर मी ते जेव्हा नारळ ठेवला ना त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ते सर्व हे केलं आणि घरामध्ये सर्वांचं चालूच होतं आणि घरामध्ये माझे मिस्टर आणि म्हणजे बाकीचे माझे वडीलच होते इकडे आणि बाकीचे जे पोझिशन मिळाल्यानंतरच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज होतात ना ते करायला गेले होते आणि ह्या ताई पुण्यावरून आल्या होत्या, त्यांनाही रिटर्न जायचं होतं, म्हणून म्हटलं की आपण पूजेची मांडणी करू आणि बाकीचं जे सर्व आहे ना आरती वगैरे आहे ते आपण नंतर करू। तर मी एकटीनेच इकडे ओम गंग गणपतये नमः ह्याचं स्मरण करून मी सुपारीला चांगलं स्वच्छ धुतलं, पाणी घातलं, पाणी अर्पण केलं। त्याच्यानंतर ॲक्च्युली इथे दूध किंवा पंचामृत माझ्याकडे नव्हता, कारण शक्यच नव्हतं ते, म्हणून मी सुगंधी द्रव्य म्हणून फूल आहेत ना ती त्याने सुद्धा सुपारीला स्नान घातलं, देवाचं नामस्मरण केलं आणि स्वच्छ पुसून मी त्याची मांडणी पाटावरती केली। त्याचबरोबर ती कुलदेवताचं पण एका साईडला म्हणजे ज्या बाजूच्या पानावरती कुलदेवताची पण सुपारी जर नाही तर मी टाक आणला होता, तर एक फूल ठेवून त्याच्या पुढे असं टाक असा उभा केला आणि त्याचीसुद्धा मी पूजा केली। आणि सगळ्यात आधी मी समई प्रज्वलित केली, कारण पूजेच्या आधी समई प्रज्वलित करणं आणि समई किंवा दिवा काहीही असू त्याची पूजा करणं खूप गरजेचं असतं, म्हणून सगळ्यात आधी मी समईची प्रार्थना केली। समईसुद्धा मी पानावरती ठेवली आहे, कारण डायरेक्ट आपण नाही ठेवत किंवा जर आपल्याकडे पान नसेल ना तर खाली काहीतरी एक आसन असावं किंवा वाटी किंवा डिश असावी ज्याच्यामध्ये आपण ती समई ठेवायची असते। तर ते झालं। आता मी किचनमध्ये आले। ॲक्च्युली हा जो ओटा आहे ना ॲक्च्युली हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म याला म्हणतात, परंतु माझी आई बोलते की इथे आपण गॅसच ठेवू, म्हणजे आपण जे काही भाकरी वगैरे करणार तर आजूबाजूला काही पीठ वगैरे उडलं तर ते स्वच्छ असं धुता येतं। नंतर मी दरवाजावरती स्वस्तिक काढलं, नंतर रांगोळी काढली आणि सर्व अशी पूजेची मांडणी केली। आता पप्पाच होते घरी, बाकीचे थोड्या वेळाने येणार होते, म्हटलं तुम्ही आता पूजा करून घ्या। नंतर हळूहळू जे होते ना त्यांनी सर्वांनी एकेकांनी पाया पडली, पूजा वगैरे केली। आता इथे हा विराज हा म्हणजे नंदेचा मुलगा आहे, हा पण लहानच आहे, शाळेमध्ये आहे, त्याला पण एवढं नाही नॉलेज, तर त्याला बसताच येत नव्हतं, मग म्हटलं मांडी घालून बस आणि तू पूजा कर। एकेकाने अशी पूजा केली आणि घरामध्ये ना मी धूप लावलं होतं, ॲक्च्युली ते व्यवस्थित धूप करता येणं शक्य नव्हतं, म्हणून मी धूपाच्या वड्या होत्या ना ते आणलं होतं। तर ते झालं असं की मी धूप बाहेर लावला ना तर तिथे फायर अलार्म वाजायला लागला, म्हणून मी ते पुन्हा घरात आणलं किचनमध्ये आणि घरामध्ये ते ठेवलं। आता इथे अवनीशला सुद्धा पूजा करायची आहे आणि जशी विराजने टोपी घातली आहे ना तशीच त्यालासुद्धा घालायची आहे आणि तो स्वतःच्या ह्याने करतोय, पण त्याला मी सांगते बाबा असं अक्षता आहेत आणि हळद कुंकू आहे ते असं हळूहळू व्हायचं असतं आणि त्याला पाया पडून प्रार्थना करायला आम्ही सांगितली। त्याला ॲक्च्युली एक प्रार्थना येते, तो माझ्या मागे मागे बोलतो नेहमी, परंतु आता ती त्याला आठवत नव्हती, म्हणून मी त्यालाच म्हटलं बाबा मी जे प्रार्थना बोलते ना ते तू बोल। आता नाही आहे, थांब, आय 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 हां बोल, पाय पड.
तिथे नाही, तू बोल, नमस्कार करून बोल, ते तिथेच ठेवायचंय, त्याच्यातच ठेवायचंय ते. तू नमस्कार कर, नमस्कार कर, बोल. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ओके, बाय. हे खाली आतमध्ये आणा, आतमध्ये आणा. आता मी, प्रिशा आणि माझे मिस्टर आम्ही तिघांनी मिळून पाया पडलो. प्रिशाने सुद्धा फुलं वाहिली स्वतःहून, म्हणजे ती सुद्धा ह्या गोष्टीचं निरीक्षण करते ना, तर तिला सुद्धा ह्या सर्व गोष्टी करायला. मोरया मोरया, सर्वदा दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव. तर अशा प्रकारे आरती झाली. आता मी ही आरती पूर्ण घरभर फिरवते, कारण घरात आरती असणं खूप महत्त्वाचं आहे. ती आरती पूर्ण घराला लागली पाहिजे. त्याचबरोबर मी उंबरठ्याला सुद्धा मी आरती दिली. आता इथे तुम्ही माझा व्हिडिओ बघताच आहात, तर म्हटलं चला तुम्हालाही आरती देऊ. चल तुम्ही सुद्धा ही आरती घ्या. सर्व पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचू दे ह्या व्हिडिओमार्फत, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आता या निमित्ताने का होईना तुम्हाला माझ्या घराचं पूर्ण टूर होईल. पुढे मी होम टूर करेनच, परंतु सर्व सामान वगैरे शिफ्ट करायचं आहे, ती सर्व गडबड आहे. त्यातून वेळ काढून सारं काही करायचं आहे. आणि एकतर आम्हाला सुट्ट्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे सॅटर्डे संडे जेव्हा शक्य आहे तेव्हाच हळूहळू एक गोष्ट करायची आम्हाला. तर संपूर्ण घराला आरती लावून दाखवून झाल्यावरती मी आता उंबरट्याकडे जाते आणि उंबरट्याला सुद्धा आरती दाखवते. तर उंबरट्याची सुद्धा मी पूजा केली होती, परंतु तिथे धूप लावल्यामुळे जो प्रॉब्लेम मगाशी सांगितला ना, त्यामुळे मी धूप बाहेर नाही ठेवू शकले. म्हणून म्हटलं आता आरती तरी दाखवते. तर अशी झाली होती आमची गणेशाची पूजा. तर झालं असं ना की इथेच एक सबस्क्रायबर ताईसुद्धा राहतात, म्हणजे मी इथे जेव्हा एकदा आले होते गार्डनमध्ये तेव्हा त्यांनीच मला ओळखलं होतं आणि त्यांनासुद्धा मी इथे बोलवणार होते. मी त्यांचीच वाट पाहत होती. म्हटलं आता आरती झाली आता या. तर त्या जवळच राहतात, तर त्या घरी येणार होत्या आणि आम्हालासुद्धा निघायचं होतं, कारण बाहेर बघितलं ना तर हळूहळू अंधार पडत होता. आणि अजूनही म्हणजे जवळजवळ 5-5:30 वाजलेले, तरीसुद्धा घरात बघा ना किती उजेड आहे आणि घरात बिलकुल लाईटही नाही आहे, तरीसुद्धा घरात खूप उजेड पडत होता. तर म्हणजे मला खूप छान वाटत होतं आणि फॅनची तर गरजच नव्हती. तर इथे मी हा प्रसाद घरून बनवून आणला होता ना, तोच पप्पा आता वाटत होते आणि थोडे लाडू आणले होते प्रसाद म्हणून. तर असं सर्व आमचं झालं आणि पूजा व्यवस्थित छान झाली. आणि घरामध्ये जे व्हायब्रेशन्स तयार झाले होते ना ते खूप छान होते. आणि इथे 5:30 वाजले होते, तरीसुद्धा किती छान असं म्हणजे खूप उजेड होता. आता बघा थोडा वेळ आम्ही थांबलो कारण पूजा होती ना. तर ह्या सबस्क्रायबर ताई आहेत ना, त्यांनी माझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं. म्हणजे त्यांना मी दर्शनाला बोलवलं होतं, सहजच बोलवलं. म्हटलं कारण शेजारी तर कोणी नाही आहेत, तर म्हटलं तुम्ही तरी या. म्हणून त्या त्यांच्या मिस्टरांना घेऊन आणल्या आणि त्यांनी बघा एक गोड असा बाप्पा दिलाय. आणि म्हणजे काय योगायोग म्हणावा ना, मी तर त्यांना सहजच बोलवलं होतं आणि प्रत्यक्ष गणेश पूजनाच्या दिवशीच तो बाप्पा आमच्या घरी आला. आणि आता घरात लाईट नाही आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की पजेशनचा दिवस आहे, तर इथे काही सॉकेटसुद्धा अवेलेबल नव्हतं जेणेकरून आम्ही बल्ब लावू शकतो. सर्व काही करायचं आहे आम्हाला. तर मी बाप्पाच्या दिवशी घरी आले, म्हटलं चला चांगली गोष्ट आहे, त्यांच्या निमित्ताने का होईना बाप्पा घरी आले स्वतःहून. तर मी त्यांना बाप्पाला सुद्धा मी चौरंगावरतीच ठेवलं. हे गिफ्ट जरी असलं ना तरी ते खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि हे बघा इथे रुणवालने जेव्हा पजेशन जेव्हा मिळालं ना त्याच दिवशी एक वेलकम गिफ्ट देतात. तर एक वॉलेट दिलं आहे, म्हणजे एक पाऊच टाईप आहे. आणि आतमध्ये त्या बॉक्सच्या आतमध्ये ना 2 असे ब्लॅक अँड व्हाईट कलरचे असे कप आहेत आणि त्या कप्स सोबत एक वेलकम लेटर असं दिलेलं आहे. बाकीच्या फॉर्मॅलिटीज अजून झालेल्या नाही आहेत, फक्त की हँडओव्हरच आज झालं आहे.
अजून जे काही अपडेट्स आहेत ना ते मला द्यायचे आहेत. अजून रूममध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा त्यांना मला कळवायचं आहे. विदिन अ वीक कळवायचं आहे. त्यामुळे आम्ही विचार केला आहे की ह्या वीकमध्ये आपण जाऊया. तर अशा प्रकारे आमची गणेश पूजा झाली आहे आणि म्हणजे खूप छान असा दिवस गेला आजचा. आणि ठरवलं म्हणजे असं काहीच ठरवलं नव्हतं की कसं होईल काय, तेच मला म्हणजे असं शंका होती, परंतु सर्व काही छान झालं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार सर्वांना.